प्रभाग क्रमांक 37 मध्ये पण 36 प्रमाणे विरोधकांचा धुव्वा उडवत भाजपने पूर्ण पॅनल मातब्बर उमेदवारांना धूळ चारत विजयी झालेत। प्रभाग 37 मधील वर्षा तापकीर या चौथ्या वेळी निवडून आल्याने महापौर होण्याचा मान आता धनकवडीला द्यायला कोणीही अडवू शकत नाही। धनकवडी भाजपचा बालेकिल्ला पुन्हा एकदा सिद्ध झालाय। आमदार भीमराव तापकीर हे येथील असल्यामुळे महापौर धनकवडीचाच, असे नवनिर्वाचित नगरसेवक तेजश्री बदक यांनी सांगितले। या 2026च्या निवडणुकीमध्ये आपण पहिल्यांदाच उभ्या राहिलेल्या होत्या आणि घवघवीत यश आपल्याला मिळालेलं आहे। त्या यशाचं गमक काय आहे? आत्ताच आपण शंकर महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे, त्याच्यावर काय सांगाल? शंकर महाराजांना आणि स्वामी समर्थांना आधी नमस्कार करते आणि माननीय भीमरावांना तापकीर, माननीय बाळाभाऊ धनकवडे, माननीय वर्षाताई तापकीर, माननीय अरुण भाऊ राजवाडे, माझे सगळे नातेवाईक, आमचा सगळा मित्र परिवार, माझे सगळे सहकारी, यांना सगळ्यांना मी हा विजय अर्पण करते। आणि ह्याचं गमक हेच आहे की सगळ्यांनी घेतलेले अहोरात्र घेतलेले परिश्रम, सगळ्यांचे आशीर्वाद याच्या जोरावरच ही विजयश्री मला मिळू शकली आहे। देवेंद्रजींनी जे काही नवीन या वेळेला पायंडा पाडलाय, सगळ्या तरुणांना सीटा दिलेली आहेत, उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांना यशाची माळ जी काही तुमच्या गळ्यात पडलेली आहे, त्याला आपण देवेंद्रजींबद्दल काय सांगाल? देवेंद्रजींचं विजन पहिल्यापासूनच ग्रेट आहे। त्यांनी आताच आमच्या प्रचार सभेमध्ये बरेचशा नवीन प्रोजेक्टची घोषणा केली ते, आणि युथला त्यांचा कायमच सपोर्ट राहिला आहे। आणि माझंही असं स्वतःचं पर्सनल मत आहे की राजकारणामध्ये अनेक नवीन तरुण उमेदवारांनी यायला पाहिजे, तरच राजकारणाचा काहीतरी अंशी कायापालट होऊ शकतो। धनकवडीतून आपल्याला महापौर मिळणार का आता पुणे महानगरपालिकेत? नक्की नक्की। चैतन्यनगर या ठिकाणी असणाऱ्या शंकर महाराज मठामध्ये आत्ताच तेजश्री बदक म्हणून या नवीन उमेदवार आल्या होत्या दर्शनासाठी। त्यांनी त्यांचे विचार सांगितलेले आहेत, ते विजयी झालेले आहेत आणि धनकवडीतून महापौर पुणे महानगरपालिकेचा होईल हे देखील त्यांनी ठामपणे सांगितलेले आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।